लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेडा नगरपंचायतीत निविदा वाद, अत्यावश्यक निविदांना ब्रेक. नगराध्यक्षा माळी यांचा लोक आंदोलनाचा इशारा. शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही विषयांना मंजुरी देण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवांशी संबंधित काही वार्षिक निविदा स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा कलावती माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नगराध्यक्षा माळी यांच्या म्हणण्यानुसार स्थायी समितीसमोर सुमारे 20 निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासाठी मनुष्यबळ पुरवठा, बांधकाम साहित्य व मजुरी दरानं कामं, गटारींवर ढापे बसवणे, मुरुम पुरवठा, जंतुनाशक फवारणी व धुरळणी, मोकाट जनावरे व श्वानांबाबतची कार्यवाही तसेच बीके देसले नगर परिसरातील गटारींच्या समस्येशी संबंधित निविदांचा समावेश होता. मात्र या विषयांना स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच शहरातील विविध भागांमध्ये बोरवेल करून पिण्याच्या पाण्यासाठी मोटर बसवण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळालेली नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. नगराध्यक्षा कलावती माळी यांनी दावा केलाय की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारींवरील ढापे, जंतुनाशक फवारणी, धुरळणी, मुरुम पुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील मनुष्यबळ या सेवा अत्यावश्यक स्वरूपाच्या आहेत. या निविदा प्रलंबित राहिल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी त्यांनी असंही सांगितले की सुकवत येथील पाणीपुरवठा योजनेसह जलशुद्धीकरण केंद्रावर कार्यरत असलेल्या काही मजुरांचं वेतन अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. निविदा प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाचा परिणाम या प्रश्नांवरही होत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रभाग क्रमांक 9 मधील बीके देसले नगर परिसरातील गटारींचं काम रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचंही त्यांनी सांगितले. दरम्यान नगरपंचायतीनं सर्व प्रक्रिया नियमानुसार राबवून पात्र आणि कमी दराच्या निविदा स्थायी समितीपुढे सादर केल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला. मात्र समितीतील काही सदस्यांनी फेरनिविदांची मागणी करत संबंधित विषय स्थगित ठेवल्याचं त्यांनी सांगितले. या निर्णयामागील कारणे आणि फेरनिविदांची आवश्यकता याबाबत समिती सदस्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याने त्यांची बाजू मिळू शकलेली नाही. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांमध्ये विलंब होत असल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, महिला व नागरिकांच्या सहभागातून लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा कलावती माळी यांनी दिली आहे. मुख्य संपादक भूषण पवार. आज नगरपंचायतीच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली. समितीमधील सदस्यांनी काही विषय मंजूर केले तर काही अत्यावश्यक विषयातील वार्षिक निविदांवर आक्षेप घेऊन नव्याने निविदा कराव्यात म्हणून ते विषय स्थगित ठेवले आहेत. याबाबत वस्तुस्थिती तशी लक्षात यावी यासाठी पत्रकार परिषद घेत आहोत. स्थायी समितीने वेळोवेळी स्थायी समितीच्या सभा तहकूब करण्याचा प्रयत्न केला आहे. आताच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या वार्षिक निविदांना मंजुरी मिळणे अपेक्षित होते. मात्र या सदस्यांनी 20 निविदांपैकी एक जलशुद्धीकरणावर मनुष्यबळ सेवा पुरवठा करणे, 2 बांधकाम साहित्य पुरवणे, मटेरियल व मजुरी दराने काम करणे, गवंडी काम करणे, 3 गटारी अत्यावश्यक ठिकाणी ढापे टाकणे, 4 गरजेनुसार मुरुम पुरवठा करणे, 5 जंतुनाशक फवारणी, धुरळणी करणे व आवश्यक साहित्य पुरवणे, 6 शहरातील श्वान व मोकाट जनावरांवर वेळोवेळी शासन आदेशानुसार कारवाई करणे, 7 बीके देसले नगरमधील गटारीची समस्या सोडवणे. याशिवाय विषय क्रमांक 3 मधील शहरातील ठिकठिकाणी बोरवेल करून वापरण्याच्या पाण्यासाठी मोटार बसवणे या अत्यावश्यक कामांच्या फेरनिविदा करून हे विषय स्थगित ठेवले आहेत. नियमानुसार निविदा काढून कामे सुरू करावी अशी अपेक्षित असताना पुन्हा फेरनिविदा काढण्याचा सदस्यांचा नेमका हेतू काय? तुम्ही कामे सुरू झाल्यावर त्याचा दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आता पावसाला सुरुवात झाल्याने गटारीचे ढापे, मुरुम, जंतुनाशक फवारणी, धुरळणी, जलशुद्धीकरण केंद्रावरील मजूर या अत्यावश्यक गोष्टी आहेत. सुकवत येथील आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील 5-6 मजुरांचा गेल्या 5-6 महिन्यापासून पगार झालेला नाही, तरी ते त्या ठिकाणी कामे करीत आहेत. त्यांचा पगाराचा प्रश्न देखील मनुष्यबळाअभावी थांबला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये बीके देसले नगरमधील रहिवाशांच्या गटारीचे काम खोळंबल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या गोष्टी बघता समोरच्या गटाला लोकांच्या दररोजच्या कामाची काही कर्तव्य नसल्याचे दिसते. अशा परिस्थितीत पावसाळा सुरू झालेला असताना देखील नगराध्यक्ष आणि
प्रशासनाला पाशवी बहुमतावर जोरदार लेखी धरण्याचे काम स्थायी समितीचे सदस्य करीत आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास समोरच्या गटातील सभासद जबाबदार राहतील. आम्ही नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवली असून आलेल्या एकूण निविदांपैकी कमी किमतीच्या आणि योग्य वाटणाऱ्या निविदा स्थायी समितीच्या समोर ठेवल्या होत्या. परंतु समितीमधील सदस्यांनी जाणीवपूर्वक काही विषयांना स्थगिती देऊन अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि गटातील सन्माननीय नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग लवकरच जन आंदोलन करून या विषयाची तीव्रता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवेदनास आणून देणार आहेत. आपण सर्व पत्रकार बंधूंनी या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन यास योग्य प्रसिद्धी द्या. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.